विजयादशमीचा दिवस कोणत्याही खरेदीसाठी उत्तम मुहूर्त मानला जातो। यावर्षी तर दसऱ्यापूर्वी जीएसटी दर कपात झाल्याने इलेक्ट्रॉनिक वस्तू, गृहोपयोगी साधनं, वाहनं स्वस्त झाली। त्यामुळे यावर्षीच्या दसऱ्याला बाजारपेठेतील उलाढाल चांगलीच वाढली। सोन्याचा दर विक्रमी पातळीवर गेला असला तरी सराफ बाजारात चांगली गर्दी होती। तर मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक गॅजेट, गृहोपयोगी वस्तू आणि वाहन खरेदी करण्याकडे यंदा नागरिकांचा कल होता। एकूणच यावर्षीचा दसरा व्यापारी वर्गासाठी अर्थचक्र गतिमान करणारा ठरला। 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असलेल्या दसऱ्याला वेगवेगळ्या प्रकारची खरेदी होते। दसरा दिवाळी हा व्यापारी वर्गासाठी पीक सीझन असतो। यावर्षी तर दसऱ्याच्या आधीच जीएसटी दर कपात झाली। त्याचा फायदा अनेक क्षेत्राला झालाय। दुचाकी, कार, ठराविक इलेक्ट्रॉनिक साधने, गृहोपयोगी वस्तू, ब्रँडेड कपडे, पादत्राणे यावरील जीएसटी कमी झाल्याने उत्पादनांच्या किमती कमी झाल्यात। त्यामुळे यावर्षीच्या दसरा खरेदीला जीएसटी कपातीचा बूस्टर डोस मिळालाय। परिणामी आज सर्व प्रकारच्या बाजारपेठेत मोठी उलाढाल झाली। दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर प्राधान्याने सोने खरेदी केले जाते। सोन्याचा दर 1,21,000 रुपये गेला असला तरी मुहूर्तावर गुंजभर तरी सोनं खरेदी करायचं या भावनेने आज सराफ विश्वात चांगली उलाढाल झाली। सोन्या चांदीचे दर वाढल्याचा काहीसा परिणाम दिसत असला तरी मुहूर्तावर खरेदीसाठी ग्राहकांची बऱ्यापैकी गर्दी दिसत होती। गुजरी, स्टेशन रोड आणि राजारामपुरीतील विविध सराफी शोरूममध्ये आज चांगली उलाढाल झाली। सोन्या चांदी पाठोपाठ ग्राहकांनी आज मोबाईल खरेदी केला। मोबाईलच्या विविध दुकानात आज ग्राहकांची प्रचंड गर्दी झाली होती। मोबाईल विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी सुद्धा आकर्षक योजना जाहीर केल्या होत्या। त्यामुळे मोबाईल खरेदीला आज अक्षरशः उधाण आलं होतं। केवळ मोबाईल विक्रीतून जिल्ह्यात सुमारे 70 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे। यावर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची सर्वाधिक विक्री झाली। जीएसटी कमी झाल्याने वाहनांचे दर कमी झाले आहेत। त्यामुळे अनेकांनी दसऱ्याचा मुहूर्त साधत वाहनांची खरेदी केली। त्यामुळे आज दिवसभर ऑटोमोबाईल शोरूममध्ये अक्षरशः झुंबड उडाली होती। कोल्हापुरातील साई सर्व्हिसने एका महिन्यात मारुतीच्या 1000 गाडींचं बुकिंग केलं होतं, तर माई हुंडाईने 700 पेक्षा अधिक गाड्या विकल्या। युनिक ऑटोमोबाईल्सने सुद्धा आज विक्रमी गाड्या विकल्या, तर दिवसभरात 5000 पेक्षा अधिक दुचाकी विकल्या गेल्या। त्यातून दसऱ्याच्या मुहूर्तावर ऑटोमोबाईल क्षेत्रात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली। एलईडी टीव्ही, फ्रीज, एसी, वॉशिंग मशीन अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतीही कमी झाल्याने आज इलेक्ट्रॉनिक शोरूम गर्दीने ओसंडून वाहत होत्या, तर अनेकांनी दसऱ्याचं औचित्य साधून नवीन फर्निचर घरी नेलं। याशिवाय कुकर, मिक्सर, फॅनपासून ते शिलाई मशीनपर्यंत अनेक गृहोपयोगी वस्तूंची दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी झाली। काही कुटुंबांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन घरांचं आणि फ्लॅटचं स्वप्नही साकारलं। त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांमध्येही आज खुशीचं वातावरण होतं। एकूणच आज दिवसभरात कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 800 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे।